वाघमारे, तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलंय. पोरीच्या कष्टाचं चीज झालं बघ. खरे थोडा सुद्धा आराम नव्हता तिच्या जीवाला. मंजू, तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तू खरंच ग्रेट आहेस. अहो पप्पा, ग्रेट काय, एकच नंबरात वहिनी. असलं पळून सगळं गणित फिरवलं ना त्यांनी, नादच करा ना वहिनींचा. माझ्या लेकरा कोकरा वाकरा. कधी एकदा घरला येत असं झालं होतं. तुझ्याशिवाय घराला घर पण नाही. लवकर ये घर. मंजू, हे बघ, तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. ती कशी आहे तुला चांगलं माहिती आहे ना. हे बघ, आज आनंदाचा दिवस आहे. आज सगळ्यांनी छान राहायचं, हसत राहायचं. अहो नुसतं हसायचं नाही, सत्य एकदा सुटला ना जंगी मिरवणूक काढायची. अखंड सातारा बघत बसला पाहिजे. आतापासून तयार लागतो मी. सत्य लवकर भारी आहे. तू नसल्यामुळे ना अजिबात करमत नाही कोणाला. उद्या भेटूया भाऊ. मी आलेच. जास्ती हुरळून जाऊ नकोस. फायनल निकाल अजून लागला नाहीये, तो उद्या लागणार. त्यामुळे मी काय करू शकते याची तुला कल्पना पण नाही. हे सगळं मला घाबरवण्यासाठी म्हणतेस की स्वतःची समजूत काढण्यासाठी? कसं आहे ना, मला घाबरवायचा विचार सुद्धा करू नकोस. आपली बाजू सत्याची असते ना, तेव्हा हरण्याची भीती नाही राहत. म्हणलं होतं ना, 14 मिनिटात बाजी फिरवीन. आता कळालं एक कॉन्स्टेबल काय काय करू शकतो.